हॅलो एव्हरीबडी वन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता भरपूर वेळानंतर आपण काहीतरी प्लॅन केलेला आहे. तर आपण गाडी घेऊन निघालो आहे तिरुपतीला. आता आपण आहोत एक्सप्रेस हायवेला. तर आता आपल्यासोबत आहेत आपले पार्टनर्स कुणाल आणि आपल्यासोबत आहे नयन आणि निखिलसुद्धा आला आहे आपल्यासोबत. आणि भावाने आपल्या नवीन गाडी घेतली, त्यामुळे आपण बोललो गाडीला पण दर्शन होऊन जाईल तिरुपतीला आणि त्याप्रमाणे आपलं फिरूनसुद्धा होईल आणि दर्शनसुद्धा होईल. तर आता निघूयात पुढच्या प्रवासासाठी. जसं की जिथे आपण थांबलो आहे तिथे CNG सुद्धा अवेलेबल आहे आणि चार्जिंग पॉईंटसुद्धा आहे तिथे. जसं की तुम्ही पाहू शकता. तुम्ही इलेक्ट्रिक गाड्यासुद्धा आणि CNG गाड्यासुद्धा आणू शकता, काही टेन्शन न घेता. इकडे चहाची चुस्की घेत आहे. आता आपण साताऱ्यामध्ये पोचलेलो आहोत आणि आता आपण जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. तर आपला नेहमीप्रमाणे फिक्स हॉटेल आहे. दुपारी किंवा रात्री कधी पण आपण निघालो तरी इथेच जेवायला येतो, कारण की अप्रतिम जेवण आहे इथेसुद्धा. तर आपण फ्रेश वगैरे झालो आणि ऑर्डर दिलेली. तर ऑर्डरसुद्धा आपल्याला आलेली आहे. नेहमीप्रमाणे चिकन थाली स्पेशलवाली आपण मागवले. जसं की पाहू शकता भरपूर मेनू आहेत. पोरांना पण इथेच जेवायला आवडतं. घ्या जेवण घ्या आणि निघूयात पुढच्या प्रवासाला. तर छान प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. आता निघूयात इथून. आता नॅप घ्यायची सुद्धा वेळ झाली आहे. थोडा वेळ नॅप काढू आणि पुढचा स्टॉप बघू कुठे चहा वगैरे घ्यायची असेल तर. चल जाऊयात, कॉफी पिऊयात. लेट्स गो. तर गाईज आता आपण कराडला पोचलेलो आहोत. निम्मा प्रवास तर आपण कापलेलाच आहे. आता कोल्हापूर थोड्याच वेळात येईल. किती किलोमीटर आहे कोल्हापूर? 70 किलोमीटर आहे समथिंग इथून. प्रवास पण खूप छान चालला आहे रात्रीचा. थोडीशी इथे ट्रॅफिक लागली, पण आता पुढेचा रोड आहेत क्लिअर तसे. कोल्हापुरातलं काही टोल काय पोरांनी भरला नाही आणि निघाले जाता शानमध्ये. चल, जाम फुकटमध्ये सोडले टोल. लेट्स गो. तर फ्रेंड्स, झाली का झोप पूर्ण? नाही झाली. तू तर पूर्ण रोड मध्ये झोपलायस. छोटा ब्रेक घेतलाय. रेडबुल पण पिऊयात आणि मस्त ड्राईव्ह होईल. खिशात ठेवले क्रेडिट हे काय इकडं पण आहे, दाखव रे. नाही तूच पितोस प्रेडिएटर. चलो लेट्स गो. प्रत्येक टोल नाक्यावर पोरं भांडणं करतात. बोलू ब्लॅक लिस्टेड गाड्या केल्यात पूर्ण. चला. तर आता आपण धारवाड हुबली येथे पोचलेलो आहोत. गाडीला पण थोडा रेस्ट दिलाय आणि CNG पण टॉपअप केलाय. थोडं इथं थांबूयात, गाडी थोडी चिल होऊ द्यात, मग निघू पुढं. काय रे, चला. गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही कोण आणि मी कोण? मी तुम्हाला ओळखत नाही ना तुम्ही मला ओळखत नाही. मी नयन पाटील आणि माझे मित्र आलेलो आम्ही इकडे बँगलोरमध्ये सध्या. आम्हाला काय काम धंदा नाही, आम्ही चालू देवदर्शन करायला. सध्या तर मी रिकामट्याकडे घरी बसलोय. याला तर वारं सोडलेलं आहे. मागचा तर शेटच आहे, त्याला तर कामच नाही. तो तर काय बसून पैसे कमवतो. हा, आणि एक शिकतो काहीतरी काम आहे. आधार कार्ड विसरलं घरी. हा, त्याला आधार कार्डच माहित नाही. तर तुम्ही पण असाल तर येऊ शकता, आम्हाला भेटू शकता. आम्ही तर काही रिकामीच होत. हे काय करायला लागेल रोहित? काय करतो? काय तुझी गाडी कुठे चालली? तिला अलाइनमेंट करायला लागेल गाडी तिकडे. अरे रस्ता इकडे वाकडा आहे, तुझी गाडी वाकडीच जाणार ना. तुमच्या बुद्ध्या वाकडे आहेत. आमची बुद्धी कशी वाकडी? तुला तर काय बोलून सोय नाही. मला सांग, रस्ता असा वाकडा आहे, मग गाडी कुठे जाणार? तू सॅनोरिटा बघ आपली. सॅनरी नको. ही जी गाडी नवीन, ती गाडी कुठे जाणार? रस्ता असं माहिती आहे, गाडी पण चालते. मग तू कसा बोलू शकतो? थोडं घेतले दाखव. क्रूज कंट्रोल. जरी बघितला तर मार घालवशील मला तुला. लायसन नाही, गाडी आता शिकलोय लगेच लायसन नाही आला.
कधी आता फॉर्म भरायला लागला कोणता वाला आपला ड्रायव्हिंग लायसन्स. अरे काहीच कसं माहितीये काय असं ते आपल्या ड्रायव्हर आम्ही आणला पकडून याला आम्हाला कोण ड्रायव्हर नव्हता म्हणून. तर गाईज आता आपण नाश्ता करण्यासाठी स्टॉप घेतलेला आहे. चित्रदुर्ग इथे थांबलेलो आहोत. तर फ्रेंड्स आता आपले गेलेत आतमध्ये. ऑर्डर वगैरे तर दिलीच असेल, तर जाऊयात आणि नाश्ता करून घेऊयात. फ्रेंड्सने इथं ऑर्डरसुद्धा दिलेली आहे. आणि साऊथमध्ये आलो की स्टार्टिंग तर अशीच होते की मसाला डोसा, इडली वडा. तर नाश्ता वगैरे करून आता मस्त पोरं झोपलेत. आणि इकडं जसा देश तसा वेश घेतला आहे. गाणी पण तशीच ऐकतायत. त्याचा रिस्की रायडरच झाला आहे. काय नाही, तुला तर झोपेतच घालवतील. फुल रिस्की रायडर झाला आहे. चला, पूर्ण ट्रॅफिक जाम झाले इकडे. मस्ती नाही रुकनी चाहिए. बेबे मुझे दे दे लव डोज, तू आजा मेरे क्लोज, मिलता ना मौका रोज. आई वांट यू माय बेबे, मुझे दे दे लव डोज. बरोबर ना. रोशन चेहरा, बालों का रंग सुनहरा, कैसी देखूं तेरी आंखें, आंखों पे चश्मा का पेरा. रोशन चेहरा, बालों का रंग सुनहरा, कैसी. तर गाईज आता फक्त 100 किलोमीटर बाकी राहिले तिरुपती. जसं तुम्ही बघू शकता 115 किलोमीटर बाकी राहिले. आणि बोर पण खूप बोर झालेत, पूर्ण झोपूनच गेलेत. आता जेव्हा तिरुपतीमध्ये एंट्री मारू तेव्हाच पूर्ण फ्रेश वगैरे होऊन बाहेर निघूयात. लेट्स गो. तर गाईज आता आपण CNG वगैरे भरला आणि आता ब्रेक घेतलं आहे जेवणासाठी. तर इथं ॲम्बियन्स पण तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. आणि जेवणसुद्धा आपण ऑर्डर केलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. ऑर्डर पण आपली आलेली आहे. स्पेशल दम बिर्याणी. हाऊज इट? सो लंच करून घेऊयात. तर आता आपण अशा मामांना इथं लिफ्ट दिलेली आहे. मामा कुठे चाललेत काय माहीत, काय बोलतात काय समजत पण नाही. मामा कहाँ जा रहे हो? वेर आर यू गोइंग? कहाँ जा रहे हो? तेलुगु तेलुगु, हिंदी 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 अल्ल मराठी तेलुगे हिंदी इल्ल मराठी. मामा काय बोलतात काय समजत नाही. तुम्हाला समजत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बघले ट्रान्सलेट करून बघ. जमतं का तुला? काय कुणाला एज्युकेटेड पर्सन आपल्या सोबत आहे ना. कर ट्रान्सलेट. మీరు ఎక్కడికి వెళ్తున్నారు? त्यांच्या कानाला फोन लाव. ఎక్కడికి వెళ్ళాలి? ఎక్కడికి వెళ్తున్నారు? వెళ్తున్నారు. బయట పెళ్ళికి పోవాలి మలారం కాడ. काय समजला? ट्रान्सलेटर केलं మీరు डायरेक्ट. ఎక్కడికి వెళ్తున్నారు? स्लो मोशन नको रे बाबा. चला मामानं कुठे जायचे तिथं सोडू आणि पुढे जाऊ. काय आहे? మీ వయస్సు అన్నా. ఎంత? गोविंद डोंगर. నీ వయస్సు ఎందా? అన్న ఇంత దూరం ఉంది కొంచెం 5 किलोमीटर 5 किलोमीटर. हा समजला. ఇందా తెలుగు అంతా వెళ్తున్నాం. थांब चल जाऊ दे, ज्यादा शानपट्टी मत कर. సిందా
किती आलं ना खोले खोल. मामा थँक्यू थँक्यू थँक्यू. नेते मामांचा झाला. आता निघू पुढे. वेलकम वेलकम. काय विचारतोय? थांबव रे थांबव. मामा धन्यवाद उलू. धन्यवाद उलू. चला. अन्ना ने तमिळ सिका दिया. कसा घेतला? एक 5 मिनिटं आधी कसा? तर गाईज आता आपण फायनली तिरुपतीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपण इथे रूम बुक केले. तर आपले सगळे पार्टनर्स आतमध्ये गेलेत. इथे गाडीसुद्धा पार्क केले आपण. आता जरा तर तुम्हाला तिरुपतीमध्ये कसे रूम्स असतात ते सुद्धा दाखवतो. रूम पण मस्त आहेत. आता फ्रेश वगैरे होऊयात आणि नाश्ता करण्यासाठी निघूयात. लेट्स गो. तर आता छान प्रकारे फ्रेश वगैरे झालो आहे आणि आम्ही तिथे बसले जरा एक स्पॉट बघितला आहे. जरा तोच जाऊ आणि फिरून बघूयात. तर आता आपली गाडीसुद्धा निघालेली आहे. तर जाऊयात त्या स्पॉटवरती. ब्लॅक ब्युटी. लेट्स गो. तर गाईज आपण आता स्पॉटवर आलेलो आहोत, कपिलेश्वर. आणि जर तुम्हालाही यायचं असेल तर आपला चेकपोस्ट आहे ना तिरुपतीला जायचं, त्याच्या अलीकडे सर्कल आहे, तिथून राईट टर्न मारून तुम्ही इकडे येऊ शकता हा स्पॉट पाहण्यासाठी. तर आता आपण इथे आतमध्ये एंट्री केली तर आपल्याला समजलं आहे की या स्पॉटवर येण्यासाठी 8:30च्या आधी यायला लागतं. तरी पण आपण ट्राय करू जर बघायला भेटतोय की नाही. नाही आता जर भेटलं नाही बघायला तर मॉर्निंगला आपण ट्राय करूयात इथे यायचं. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभोदया. तर आता आपण मॉर्निंगचे किती 6 वाजलेत आणि आपण कालच्या स्थानवर परत चाललो आहे. कारण की काल आपल्याला तिथे दर्शन भेटलं नव्हतं, कारण की 8:30 वाजता ते बंद झालं. सो मॉर्निंगला आपण लवकर उठून तिथे चाललो आहे. सगळे रेडीसुद्धा झालेत. तर आता आपली सवारीसुद्धा आलेली आहे. चलो. ऑल ऑफ यू आर रेडी? गोविंदा गोविंदा. जोश आहे की नाही तुझ्यात? Fasten your seatbelt. चल चल चल. घातलाय. Please fasten your How Tirupati looks like in morning. गोविंदा गोविंदा. कुणाल जाताना आपल्याला इकडून जायचे. इकडं चेकपोस्ट आहे आणि चेकपोस्टच्या समोरच आहे इकडं आपला स्थान आहे. I know. तर आपण पोचलेलो आहोत तिथे. गाडीसुद्धा तिकडे काल जिथे पार्क केली तिथेच पार्क केले. आता जाऊन बघूयात. मॉर्निंग फील्स इन तिरुपती. तर दर्शन सुद्धा केलं आपण. चला पुढे जाऊयात.
चल नंतर फोटोशूट कर. फ्रेंड्स हाच तो स्थान आहे जो आपण गुगलवर सर्च केला होता. जसं फोटोमध्ये पाहिलं होतं गुगलवर तसंच सेम आहे. फार अप्रतिम वाटते इथं. त्यांचं इथं फोटो सेशन चाललंय. तो पण आपण वरती दर्शन करून येऊयात. इथं अशी गुफा आहे आणि इथं देव आहेत. इथे फोटोज क्लिक करून नाही देते, सो कॅप्चर नाही केला. जुन्या काळातलं पूर्ण स्ट्रक्चर अँड आर्ट. तर आता आपलं इथे दर्शन वगैरे करून झालं आहे. इकडे मंदिर आहे आणि बाहेर जाऊयात, नाश्ता करूयात, कारण की लवकर निघू. आपल्याला पायथ्यापासून मंदिरापर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मगाशी आपण आलतो तेव्हा इथलं डोर क्लोज होतं. बघू शकता किती अप्रतिम असं कलाकृती केली आहे. आणि मंदिरसुद्धा फार छान आहे. इथे लॉक लावला आहे. तर मंदिराच्या साईडलाच इथे असं एक प्लेस आहे. त्यांचं फोटो सेशन चालू आहे. तो छोटासा असा तलाव. सच अ नाईस प्लेस. दर्शन घेऊन आता आपण नाश्ता करायला आलोय. आपली तर नेहमीप्रमाणे ही फिक्स प्लेस आहे, बिकॉज इथं केळीच्या पानावरती आपल्याला सर्व करतात. आणि माझा तर हा मेनू फिक्सच आहे. काय माहिती आहे, मेनू फिक्सच आहे. काय इनो पण संपवले. खाल्ला पिल्ला काय नाही, आधीच इनो पिऊन मोकलेत. तर आपला छान प्रकारे नाश्ता पण झालेला आहे. कुणाल कशी वाटली आमची फेवरेट प्लेस? हो, खूप चांगली होती. आपण घी मसाला डोसा ट्राय केला आणि एक नवीन आयटम ट्राय केली की गोटी सोडा होता. गोटी सोडा तर आपल्या इथं पण भेटतो. मी पहिल्यांदा ट्राय केली, मी ट्राय नव्हती केली कधी. तर खूप छान होती, ऑन पॉइंट होती. ओके, बॅक टू द रूम. तो हॉटेल जवळ आलतो, बट निखिल बोलला तुम्हाला अजून एक प्लेस आहे ती दाखवतो. सो ती आम्ही बघायलाच चाललोय. कुणाल कोणती वाली ती प्लेस? असं काहीतरी दिसते, समथिंग अशी प्लेस आहे ती. आणि अजून फोटोज आहेत, खूप सुंदर सुंदर व्ह्यूज आहेत. हे बघा, हा वाला मेन तर हा वालाच फोटो बघून आम्ही चाललोय तिथे. दिस वन. तुम्ही गेलात नाही का तिकडे कधी? नाही, मी फर्स्ट टाइम चाललोय आता. कुठं आलं निखिल ते? साबरमतीला. अच्छा, सो लेट्स गो. तर गाडी वगैरे आपण तिकडे पार्क केले. निखिल तर नाही आला, बिकॉज त्यांनी तर काय प्लेस ही विजिट केले. सो आम्ही तिघे चालू इकडे. चल. तर जी प्लेस आपण पाहिली होती गुगलवरती सेम तशीच आहे, बट काही कारणास्तव तिथे लॉक लावलं आहे. सो इकडून बाहेरूनच बघायला लागते. फारच छान वाटतं इथे पाहायला, असं तुम्ही बघू शकता. खूप
खूपच युनिक आहे. नको दाखवू, बंद आहे बाबा, बंद आहे ते नको दाखवू. बंद आहे तर बंदच आहे, नाही बंद असं नाही बंद नाही. तर आम्ही आता या मंदिरात दर्शन केलं. हा मंदिर द सन ऑफ सूर्यनारायण त्यांचं आहे. आता इकडे जाऊयात दर्शनाला. तिथे हा जो मंदिर आहे आता काय तुम्हाला दाखवता येणार नाही बिकॉज स्टार्टिंगलाच इथे आमचे फोन काढून घेत आहेत. सो जाऊयात आतमध्ये आणि दर्शन घेऊयात. लेट्स गो. तर छान प्रकारे आपलं इथं दर्शन झालेलं आहे आणि प्लस तिथं त्या चांदीच्या भांड्यानी ब्लेसिंगसुद्धा देत होते आपल्याला असं हेडवरती ठेवून. अँड पद्मावती. तर पद्मावती देवी ते आपण कुणाला दर्शन केलं तर त्याबद्दल तू काय बोलू शकतोस, काय बोलशील? खूप छान दर्शन झालं. तर त्या मंदिराच्या पाठी अशी स्टोरी आहे की माता लक्ष्मी आहेत, त्यांनी पद्मावती देवीच्या रूपात जन्म घेतलेला तिथे. अच्छा. आणि मग आपले श्रीनारायणजींनी बालाजींचा अवतार घेऊन त्यांच्याशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला आणि मग त्यांनी तो स्वीकार केला. आणि मग लग्नासाठी पैसे नसल्यामुळे तर भगवान व्यंकटेशांनी कुबेराकडून एक कर्ज घेतला. तर ती अशी काहीतरी स्टोरी आहे. आणि मग आपण आता त्या मंदिरात जाऊन आलो तर खूप छान वाटलं. धन्यवाद एवढं आपल्याला सांगेबद्दल. त्याची स्टोरी आहे. गडगावचा डोंगर झाला म्हणून देवाला एवढे आपण दान वगैरे करतो सगळेजण. अच्छा. तर गाईज आज जे काय आम्ही फिरलो ते तुम्हाला आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे. सो आमचं आता प्लॅनिंग झालं आहे की आपण उद्या दुपारी दर्शनाला चाललो आहे आणि ह्या ब्लॉगचा सेकंड पार्टसुद्धा येणार आहे. तर असंच आमच्यासोबत कंटिन्यू कनेक्ट राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. टिल देन टेक केअर. बाय बाय. गोविंदा गोविंदा.